घसा दुखणं, गिळायला त्रास होणं हा अनुभव आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच कधी ना कधी येतो. आपण अनेकदा याला साधा सर्दी खोकला समजून सोडून देतो. पण हा त्रास टॉन्सिल्सचाही असू शकतो बरं का. तर आज आपण याच विषयावर बोलूया. टॉन्सिल्सच्या त्रासाबद्दल जे काही गैरसमज आहेत ना, ते दूर करू आणि खरं काय आहे ते समजून घेऊया. हे प्रश्न ऐकून काहीतरी आठवतंय का? गिळताना त्रास होणं, मान अशी जड वाटणं, सुजल्यासारखी. जर असं काही होत असेल तर हे टॉन्सिल्सच्या इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं. आणि हो, असं फक्त लहान मुलांनाच होतं असं नाही, हे कोणालाही होऊ शकतं. अच्छा, मग हे टॉन्सिल्स म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ते आपल्या घशाचे सिक्युरिटी गार्ड्स आहेत. म्हणजे बघा, आपलं शरीर म्हणजे एक किल्ला, आणि या किल्ल्यात नाक आणि तोंडावाटे जे जंतू नावाचे घुसखोर येतात ना, त्यांना आत शिरण्यापासून रोखण्याचं काम हे टॉन्सिल्स करतात. पण गंमत अशी आहे की कधीकधी हे घुसखोर म्हणजे जंतू इतके जास्त असतात की आपले हे सिक्युरिटी गार्ड्स त्यांच्यापुढे कमी पडतात. त्यांच्यातच एक लढाई सुरू होते, आणि या लढाईत बिचाऱ्या टॉन्सिल्सनाच इन्फेक्शन होतं. ते सुजतात, लाल होतात, आणि याच परिस्थितीला आपण म्हणतो टॉन्सिलायटिस. टॉन्सिल्स म्हटलं की आपल्या डोक्यात अनेक गोष्टी येतात, अनेक गैरसमज आहेत जे वर्षानुवर्षे चालत आलेत. चला, तर मग सगळ्यात आधी हे गैरसमजच दूर करूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा गैरसमज, आईस्क्रीम खाल्लं किंवा फ्रीजमधलं थंडगार पाणी प्यायलात की लगेच घरातून आवाज येतो, आता बघ घसा धरणार, हो ना? सगळ्यांना वाटतं की याचमुळे टॉन्सिल्स होतात, पण थांबा, खरी गोष्ट वेगळीच आहे. थंडपणामुळे घसा थोडा नाजूक होऊ शकतो, पण टॉन्सिलायटिसचं मूळ कारण थंड तापमान नाहीये, ते आहे व्हायरस किंवा बॅक्टेरियाचं इन्फेक्शन. आता येतो दुसरा मोठा प्रश्न, खास करून पालकांच्या मनात येतो हा. डॉक्टर जेव्हा म्हणतात की ऑपरेशन करून टॉन्सिल्स काढून टाकूया, तेव्हा काळजात धस्स होतं. अरे देवा, मुलांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी तर नाही ना होणार? ते सुरक्षा रक्षक काढून टाकले तर शरीर कमकुवत होईल का? पण खरंच असं आहे का? तर खरी गोष्ट अशी आहे की आपल्या शरीराची इम्युन सिस्टम इतकी लहान नाहीये की ती फक्त टॉन्सिल्सवर अवलंबून राहील. नाही, तिच्यासाठी काम करणारे इतर अनेक अवयव आहेत. उलट विचार करा, जे सुरक्षा रक्षक स्वतःच वारंवार आजारी पडत असतील तर ते आपलं रक्षण काय करणार? ते तर स्वतःच एक मोठी डोकेदुखी बनून जातात. आणि हे वाक्य अगदी बरोबर आहे की जेव्हा टॉन्सिल्स सारखे सारखे आजारी पडायला लागतात तेव्हा ते रक्षक राहत नाहीत, ते इन्फेक्शनचं घर बनतात. म्हणजे विचार करा, जे रक्षण करायला हवेत तेच उलट शरीराला त्रास द्यायला लागतात. मग अशा वेळी त्यांना काढून टाकणं जास्त फायद्याचं ठरू शकतं, नाही का? चला, गैरसमज तर दूर झाले. आता वळूया उपायांकडे. म्हणजे नक्की काय करायला हवं? काही घरगुती उपाय आहेत का? आणि डॉक्टरांकडे कधी धाव घ्यायची बघूया. एकदम साधा, सोपा आणि आपल्या घरात सहज उपलब्ध होणारा उपाय आहे. काय करायचं? एक ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात टाका चिमूटभर मीठ आणि आपली जादूची हळद, ती पण चिमूटभर. या पाण्याने दिवसातून 3 वेळा गुळण्या करा. बघा, कोमट पाण्याने सूज कमी होते, मीठ जंतू मारतं आणि हळद तर नॅचरल अँटीबायोटिक सारखं काम करते. नक्की आराम वाटेल. आता खाण्यापिण्याचं काय? तर या काळात घशाला आराम देणं महत्त्वाचं आहे. म्हणजे गरमागरम सूप, मऊ भात किंवा मुगाची खिचडी असं काहीतरी खावं जे गिळायला सोपं जाईल. आणि हो, तिखट, तेलकट, कुरकुरीत पदार्थ यांना काही दिवस जरा लांबच ठेवा, कारण त्याने घशाला अजून त्रास होऊ शकतो. ठीक आहे, घरगुती उपाय तर आपण करतोच, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या दिसल्यास अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. ही धोक्याची घंटा समजावी आणि लगेच डॉक्टरकडे जायला हवं. कोणती आहेत ही लक्षणं? पहिलं म्हणजे जर ताप 100-2 डिग्रीच्या वर गेला असेल. दुसरं, जर श्वास घ्यायला अडचण येत असेल. आणि तिसरं, जर इतका त्रास होत असेल की साधं थुंकी गिळणं सुद्धा शक्य होत नाहीये, तर मग अजिबात वेळ घालू नका. हे गंभीर असू शकतं आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आता येतो तो मोठा प्रश्न, ऑपरेशन. शस्त्रक्रिया कधी करावी लागते? टॉन्सिल्स काढून टाकण्याचा निर्णय केव्हा घेतला जातो? चला, तेही समजून घेऊया. डॉक्टर साधारणपणे एक गोष्ट बघतात की हा त्रास किती वेळा होतोय. जर एका वर्षात साधारणपणे 5 ते 6 वेळा किंवा त्यापेक्षाही जास्त वेळा टॉन्सिलायटिसचा खूप जास्त त्रास होत असेल, तर मग डॉक्टर ऑपरेशनचा विचार करायला सांगतात, कारण इतक्या वेळा इन्फेक्शन होणं शरीरासाठी चांगलं नाही. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा, की हे टॉन्सिल्स खरंच शरीराचे रक्षक म्हणून काम करतायत, की वारंवार आजारी पडून ते चोर बनले आहेत जे हळूहळू आपलंच आरोग्य चोरत आहेत? या प्रश्नाच्या उत्तरातच पुढचा योग्य मार्ग दडलेला आहे.